जेव्हा आपण मुंबईचा विचार करतो तेव्हा लोकल ट्रेन डोळ्यासमोर येतेच. आणि हे काही उगाच नाही, कारण मुंबईची ही उपनगरीय रेल्वे फक्त एक ट्रान्सपोर्ट सिस्टम नाही आहे, तर ती या शहराची खरी आर्थिक आणि सामाजिक लाईफलाईन आहे. एक अशी धमनी जी लाखो लोकांच्या आयुष्याला आणि या शहराच्या अर्थव्यवस्थेला रोज धावत ठेवते. आणि ही लाईफलाईन किती मोठी आहे याचा अंदाज ह्या आकड्यावरून येतो. तब्बल 75 लाखांपेक्षा जास्त प्रवासी दररोज इतके लोक मुंबईच्या लोकलने प्रवास करतात. म्हणजे विचार करा, हे नुसते एक वाहतूक नेटवर्क नाही, तर ही मुंबईची ओळख आहे, तिची धडधडती जीवनवाहिनी आहे. पण मग प्रश्न हा पडतो की जेव्हा शहराची हीच लाईफलाईन तिच्या क्षमतेच्या पलीकडे ताणली जाते तेव्हा काय होतं? कारण मुंबईची लोकसंख्या ज्या वेगाने वाढतीये त्यामुळे या सिस्टीमवर प्रचंड ताण आलाय आणि म्हणूनच एका मोठ्या धोरणात्मक उपायाची गरज आता निर्माण झाली आहे. तर यावर काय उपाययोजना होत आहेत हे जाणून घेण्यापूर्वी या आव्हानाचं स्वरूप आणि त्यामागे गुंतवणुकीत झालेला एक प्रचंड मोठा धोरणात्मक बदल समजून घेऊया. मध्य रेल्वेचा इतिहास तसा खूप जुना आहे. 1951 पासून ती या भागाची वाहतूक व्यवस्था सांभाळते. पण खरी गोष्ट म्हणजे खरा बदल जो आहे तो गेल्या काही वर्षांत दिसतोय. विशेषतः सरकारने रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी आणि विस्तारासाठी जी गुंतवणूक केली आहे त्यात झालेली अभूतपूर्व वाढ. आणि ही वाढ फक्त आकडेवारी नाही, तर एका मोठ्या धोरणात्मक बदलाचे स्पष्ट संकेत आहे. आणि हा बदल किती मोठा आहे हे आकडेच सांगतात. 2009 ते 2014 या काळात जिथे सरासरी 1171 कोटींची तरतूद होती, तिथे आज ती तब्बल 23,778 कोटींवर पोहोचली आहे. म्हणजे जवळपास 20 पटींपेक्षा जास्त वाढ. हे स्पष्टपणे दाखवतं की या भागातील रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर सुधारण्याला आता राष्ट्रीय स्तरावर प्राधान्य दिलं जात आहे. हा फक्त आकड्यांचा खेळ नाही, तर विकासाच्या धोरणात झालेला एक खूप मोठा बदल आहे. तर मग ही एवढी मोठी गुंतवणूक कुठे जातीये? ती प्रत्यक्षात येतीये मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट्स म्हणजे MUTP मधून. हे प्रोजेक्ट्स म्हणजे काय, तर मुंबईच्या रेल्वे नेटवर्कला भविष्यासाठी तयार करण्याची एक खूप मोठी, एक व्यापक योजना आहे. यात नवीन लाईन्स टाकण्यापासून ते स्टेशनला आधुनिक बनवण्यापर्यंत सगळ्या गोष्टींचा समावेश आहे. आणि याच मोठ्या योजनेचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे कल्याण मुरबाड रेल्वे लाईन. आता आपण याच प्रोजेक्टवर जरा बारकाईने लक्ष देऊया, कारण हा प्रकल्प या संपूर्ण धोरणात्मक बदलाचं एक उत्तम उदाहरण आहे. हा जो नवीन मार्ग प्रस्तावित आहे तो आहे तब्बल 28 किलोमीटर लांबीचा. म्हणजे मुंबईच्या उपनगरीय नेटवर्कमध्ये एक नवी महत्त्वाची धमनी जोडली जाणार आहे. आणि या महत्वाकांक्षी योजनेसाठी खर्चही तितकाच मोठा आहे. केंद्र आणि राज्य सरकारने मिळून तब्बल 836 कोटी रुपयांच्या बांधकाम खर्चाला मंजुरी दिली आहे. या 28 किलोमीटरच्या मार्गावर एकूण 8 स्टेशन्स असतील. ही 8 स्थानकं या संपूर्ण भागाला एकमेकांशी जोडतील आणि इथल्या विकासाला एक नवी दिशा देतील. तर हा मार्ग नक्की कसा असेल? तो कल्याणसारख्या एका मोठ्या जंक्शनपासून सुरू होऊन थेट मुरबाडच्या विकसनशील केंद्राला जोडेल. म्हणजे कल्याण, मग शहाड, आंबिवली, त्यानंतर कांबा रोड, आपटी आणि मग मुरबाड. या स्टेशन्समुळे या संपूर्ण प्रदेशाची कनेक्टिव्हिटी अक्षरशः बदलून जाणार आहे. सगळं ऐकायला खूप छान वाटते नाही का? पण प्रत्येक मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टप्रमाणे या मार्गासमोरही एक खूप मोठं आव्हान उभं आहे. आणि ते आव्हान आहे भूसंपादनाचं. अगदी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वतः म्हटलंय की भूसंपादन हा सर्वात मोठा अडथळा आहे. त्यांच्या या एका वाक्यातूनच या समस्येचं गांभीर्य आपल्या लक्षात येतं. आणि हे आवाहन आर्थिकदृष्ट्या किती मोठं आहे हे या आकड्यांवरून बघा. एका बाजूला 836 कोटींचा बांधकाम खर्च आणि दुसऱ्या बाजूला जमिनीच्या अधिग्रहणाचा सुरुवातीचा अंदाज होता तब्बल 1400 कोटी रुपये. म्हणजे विचार करा, रेल्वे लाईन बांधण्यापेक्षा जमीन मिळवण्याचा खर्च जास्त. हेच तर शहरी भागातील इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट समोरचं सगळ्यात मोठं आर्थिक आव्हान आहे. मग यावर मात कशी करायची, यासाठीच सरकारने एक महत्त्वाचं पाऊल उचललं. या प्रकल्पाला स्पेशल रेल्वे प्रोजेक्ट म्हणून घोषित केलं गेलं. याचा अर्थ असा की 214 हेक्टर जमिनीचा अधिग्रहण जलद गतीने करण्यासाठी आणि त्यातले अडथळे दूर करण्यासाठी आता सर्वोच्च प्राधान्य दिलं जात आहे. चला आता भूसंपादनांच्या आव्हानापलीकडे जाऊन पाहूया. कारण या प्रोजेक्टचं खरं महत्त्व फक्त एक रेल्वे लाईन टाकण्यापुरता मर्यादित नाही. हा मार्ग एका मोठ्या एकात्मिक विकास जाळ्याचा भाग आहे, जे मिळून या संपूर्ण प्रदेशाचा चेहरामोहरा बदलत आहेत. हे जाळं कसं आहे तर बघा. एका बाजूला ही कल्याण मुरबाड रेल्वे लाईन आहे. तिला जोडणारी आहे मेट्रो लाईन 5, जी कल्याणला ठाणे आणि भिवंडीशी जोडते. सोबतच कल्याण रिंग रोड, कल्याण स्टेशनचा होणारा पुनर्विकास आणि स्मार्ट सिटी मिशन. इतकंच नाही तर डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर सारख्या 6 आर्थिक केंद्रांनाही यामुळे कनेक्टिव्हिटी मिळतीये. म्हणजे हे सगळं मिळून विकासाला अनेक पटींनी चालना देणार आहे.
आणि या सगळ्या एकात्मिक इन्फ्रास्ट्रक्चरचा थेट परिणाम काय होतोय ते या भागात रिअल इस्टेट आणि आर्थिक घडामोडींना प्रचंड वेग आलाय. कल्याण हे मुंबई क्षेत्रासाठी एक प्रमुख विकास केंद्र म्हणून उदयास येतंय. म्हणजे फक्त वाहतूकच सुधारत नाहीये, तर अख्खी अर्थव्यवस्थाच गतिमान होतीये. या संपूर्ण प्रक्रियेला एक खास नाव आहे, इकॉनॉमिक ऑर्बिट इंटिग्रेशन. आता हे नाव ऐकून अवघड वाटेल, पण याचा अर्थ खूप सोपा आहे. मुरबाडसारख्या विकसनशील भागाला मुंबईसारख्या मोठ्या आर्थिक केंद्राच्या कक्षेत आणणं. प्रवासाचा वेळ जो आधी 1 तास लागायचा तो आता फक्त 30 मिनिटांवर येणार आहे. यामुळे मुरबाडची जी काही आर्थिक क्षमता आहे ती पूर्णपणे अनलॉक होईल. तर मग या सगळ्या विश्लेषणाच्या शेवटी आपण कल्याण मुरबाड प्रकल्पाकडे फक्त एक स्थानिक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट म्हणून पाहू शकत नाही. याकडे भारताच्या भविष्यातील शहरी विकासाचा एक संभाव्य आराखडा किंवा एक मॉडेल म्हणून पाहणं गरजेचं आहे. कारण हा प्रकल्प एका नवीन धोरणाचं उत्तम उदाहरण आहे. ते धोरण म्हणजे शहरी गर्दीवर मात करण्यासाठी एकच प्रोजेक्ट न राबवता एक एकात्मिक मल्टी मॉडल ट्रान्सपोर्ट नेटवर्क उभं करणं. हा तो धोरणात्मक बदल आहे जो आपल्या भविष्यातील शहरांचं नियोजन कसं असेल हे ठरवणार आहे. आणि यामुळेच एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. आपल्या महानगरांची प्रचंड क्षमता अनलॉक करण्यासाठी हा जो जास्त खर्चाचा पण जास्त प्रभावी असा एकात्मिक विकासाचा मॉडेल आहे तोच योग्य मार्ग आहे का, यावर विचार करणं नक्कीच गरजेचं आहे.